अहमदनगरमध्ये ओबीसींचा एल्गार मेळावा पार पडतोय। मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार असून या मेळाव्यादरम्यान मराठा आरक्षण अध्यादेशाला हरकती घेण्याची अर्ज उपस्थित ओबीसी बांधवांकडून भरून घेतले जाणार आहेत। या मेळाव्यातून आढावा घेतलाय मुकुल कुलकर्णी। समाजाचा एल्गार मेळावा आज अहमदनगर शहरामध्ये होत आहे आणि अहमदनगरमध्ये आजूबाजूच्या जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने दाखल झालेत। आपण बघतोय की सभेच्या स्थळाची ही दृश्य आहेत। आता इथे ओबीसी बांधव मोठ्या संख्येने यायला सुरुवात झालेली आहे आणि कार्यकर्ते समाज बांधवांमधला जोश हा प्रचंड असल्याचं बघायला मिळतं आहे। मराठा समाजाचं आंदोलन एका बाजूला चालू आहे, सरकारकडनं वारंवार त्यांना आश्वासनं दिली जात आहेत, विजयोत्सव साजरा केला जातोय आणि त्याच वेळेस ओबीसी समाज बांधवांचा हा एल्गार मेळावा इथे होतोय आणि या एल्गार मेळाव्याला आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतो आहे। काही कार्यकर्ते आहेत। आपण इथे आला आहात, काय काय कारणासाठी आलात? आमचा ओबीसी आरक्षण बचाव, आमच्या जातीनुसार जनगणना हो, त्यानंतर आम्हाला आरक्षण भेटावं। का बरं आलाय तुम्ही? ओबीसीच्या याच्याकरता झालेल्या अन्याय हे करण्याकरता सपोर्ट करण्याकरता आलो। ओबीसी समाजावर अन्याय नाही झाला पाहिजे, जास्त अन्याय करू राहिले। आमच्या ओबीसीच्या हक्कासाठी आम्ही आधी चाललोय आजपर्यंत। ओबीसीच्या हक्कासाठी आपण बघतोय प्रत्येकाला आरक्षण पाहिजे आहे, ओबीसी समाजावर अन्याय झालेला नको आहे, ही भावना घेऊन हे सर्व ओबीसी बांधव इथे आलेले आहेत। छगन भुजबळ यांच्यासह जे ओबीसी समाजाचे नेते आहेत ते थोड्याच वेळात इथे दाखल होतील आणि सभेला सुरुवात होणार आहे। कॅमेरामॅन किरण कडारेचा मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।